इकडे अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन झालेलं आहे। केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री राममोहन नायडू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नवनीत राणा यांची देखील यावेळी उपस्थिती होती। अलायन्स एअर कंपनीची मुंबई ते अमरावती, अमरावती ते मुंबई ही विमानसेवा आजपासून सुरू होते। त्यामुळे अमरावती विमानतळ आणि विमानसेवेचं लोकार्पण झालेलं आहे। तर अमरावती विमानतळामुळे नेमका काय फायदा होईल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम मधील नागरिकांना लवकर मुंबईत पोहोचता येणार आहे। मुंबईला जाण्यासाठी याआधी अमरावतीवरून नागपूरला जावं लागायचं। विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असलेलं तिकीट हे सामान्यांना परवडणारं नव्हतं। अमरावतीहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेनं 12 तास लागायचे, तर विमानाने पावणे 2 तास लागणार आहे। आठवड्यातून 3 दिवस मुंबईला हे विमान जाणार आहे। सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईकडे उड्डाण करेल। दरम्यान अमरावती विमानतळाचा आणखी विस्तार करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। तर अमरावतीला नवा टेक्सटाईल पार्क मिळणार आहे। त्याचबरोबर अमरावती विमानतळाचा आणखी विस्तार करणार असल्याचं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेलं आहे। आपण असं ऐकलंय की रुक्मिणीचं हरण करताना या अमरावतीमध्येच श्रीकृष्णाने वायुवेगाने ते हरण केलं होतं। आता तो वायुवेग तर आपल्याला पाहायला मिळता नाही, पण अमरावतीमध्ये वायुयानाने तर आता येता येईल आणि अमरावतीहून वायुयानाने जाता येईल। ही व्यवस्था मात्र माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। और एक चीज़ मैं आपको बताना चाहता हूँ कि ये जो अमरावती शहर है इसका मेरे ऊपर कर्जा है, क्योंकि मेरी माँ यहाँ से आती है और मैं हमेशा कर्जे में ही रहना चाहता हूँ। इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता है आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्त्वाचं कारण असतं।